हेच सगळे रिएक्शन बघून मी ठरवलं की आपण जायचंय छावा चित्रपट बघायला. फर्स्ट डे फर्स्ट शो. विकी कौशल हैज गॉन गॉड लेवल इन दिस फिल्म. बंदा डायलॉग नाही बोल रहा है, दहाड रहा. जी लोक या चित्रपटावरती त्याच्या ट्रेलरवरती आक्षेप घेत होती ना, तुम्ही एकदा हा चित्रपट जाऊन बघा. तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, तुमच्या अंगावरती काटा जाईल. विक्की कौशल की छावा ने एडवांस बुकिंग में जो अनएक्सपेक्टेडली हिस्ट्री क्रिएट करी है और करती ही जा रही है, दैट इज माइंड ब्लोइंग. नमस्कार मंडळी, मी ओमकार साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर. छोटूसाच व्हिडिओ आहे, जास्त काय मोठा व्हिडिओ नाही, पण विचार केला बनवूया. कारण का आज आहे 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डे नाही आहे मित्रांनो. आपल्यासाठी आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी येण्याचा पिक्चर, जो की छावा. तर या मूवीसाठी खूप एक्साइटमेंट होतीच आधीपासून की कधी रिलीज होतोय. तर फायनली 14 तारीख आहे आज, फ्रायडे, आणि याचं तिकीट ऑलमोस्ट सगळीकडे फुल आहे. ह्याच्यावरूनच दिसतंय की आपला जे जनरेशन आहे ते एकदम जागे झालेलं आहे. आणि संभाजी महाराजांवर एवढा मोठ्या बजेटचा मूवी बनतोय बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा, फर्स्ट टाइम आपल्या राजांवर. तर ते एक कौतुकाची गोष्ट आहे. आणि ॲज अ महाराष्ट्रीयन नाही तर आपण संपूर्ण जगात पॅन इंडिया म्हणजे आउटसाइड इंडिया सुद्धा हा फेमस होणार आहे मूवी असं दिसून येते. कारण का याचं जे प्री लॉन्च पण एकदम दणक्यात झालं होतं. आणि मी सुद्धा तिकीट ट्यूजडेलाच काढलं, कारण का मला माहिती होतं तिकीट मिळणार नाही. आणि आता मी जस्ट चेक केलं बुक माय शोवर, आमच्या एरियामध्ये जे सिनेमा हॉल आहे तो पूर्णपणे फुल झालेला आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर असा मूवी येतो आणि त्याची क्रेज एवढी जबरदस्त आहे. तर कधी असं वाटतं एकदा जातोय मूवी बघायला, एक्साइटमेंट फुल आहे. तर बोललो छोटंसं एक ब्लॉग पण बनवूया आणि थिएटरमध्ये जाऊन बघूया लोकांचं सुद्धा रिॲक्शन कसं काय आहे, पिक्चरमध्ये काय काय दाखवलं ते पण काय माहिती. म्हणजे आपल्याला स्टोरी तर माहिती आहे इतिहासातली, पण पिक्चरमध्ये कसं प्रदर्शित केलंय ते आता आपण जाऊन जरा बघणार आहोत. मित्रांनो, या मूवीचं तिकीट जे आहे ते आम्ही ट्यूजडेलाच काढलं होतं आणि आता फ्रायडे आहे, म्हणजे एक आठवडा आधीच तिकीट काढून ठेवलं होतं. घडी में वाजले हे 9 और हम चले हे 20 देखने. मित्रांनो 9 वाजलेत, आता आम्ही चाललोय थिएटरच्या इथे, कारण का 9:45चा मूवी आहे, हाऊसफुल मूवी आहे. बघूया आता. 9:17 झालेत आणि 9:45ची मूवी आहे. जरा आपल्याला परत जावं लागेल, कारण का तिकडे पण खूप गर्दी असणार. फायनली मित्रांनो आम्ही थिएटरजवळ पोहोचलेलो आणि ऑनलाईन बघितलं बुक माय शोवर, तर सगळ्या तिकीट्स फुल होत्या. त्यामुळे आता इकडे फर्स्ट टाइम असा मी बोलतात ना बंपर मूवी बघणार, इकडे सगळ्या सीट फुल आहे. आता लोक इकडे वेट करतायत, पण तिकीटच नाही आहेत, तर काय करणार. फुल आहे एकदम, बिचारे पब्लिक लोक आले तिकीट काढायचा प्रयत्न करतात, पण तिकीट फुल आहे. आणि तुम्ही उत्साह सुद्धा बघू शकता. तर आता आम्ही जातोय आतमध्ये, चला. त्यांचं हे पण सुधारलं यार या लोकांनी, कॅन्टीन सर्व्हिसेस प्रॉपर केले. आता पहिले कसं होतं पॉपकॉर्न. कसं आहे हा मूवी आहे ना मित्रांनो, पॉपकॉर्न घेऊन बघण्यासारखा नाही आहे. कारण का हा मूवी नाही, हे आपल्या बोलतात ना महाराजांचा हिस्टॉरिकल, म्हणजे काय बोलतात त्याला शब्दात तुम्हाला मी सांगू नाही शकत, पण एक पिक्चर म्हणून एंटरटेनमेंट म्हणून हा पिक्चर बघायला नाही आलो आम्ही. आणि बरेचसे आहे म्हणजे इकडे त्यासाठी आलेत आपल्या महाराजांची कथा ऐकायला, ती परत बघायला. तर खूप एक्साइटमेंटमुळे काय असे शब्द फुटत नाही आहेत, काय बोलून डायरेक्ट मी बोलतो. आता बघूया मूवी, टाईम होत आला आहे मूवीचा. मित्रांनो हळूहळू गर्दी वाढत चालली आहे, जसं की तुम्ही बघू शकता. आणि आम्ही हा गेट कधी ओपन होते त्याची वाट बघतोय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, तो नाव काय? सार्थक. तुझं आणि तुझं. तर हे बघा आपले यंगस्टर सुद्धा महाराजांचं पिक्चर बघायला आले, त्याच्यामुळे एक बोलतात ना महाराजांची लहर आलेली आहे शेवटी फायनली आपल्या महाराष्ट्रात, आपल्या इंडियामध्ये. तर आता पटापट आपण पण पिक्चर बघूया आणि यांच्यासोबत आनंद घेऊया. कृष्णाबाई आपल्या इकडे भेटल्या आपल्याला. इकडेच असतो तू? एक नंबर.
वेलकम टू आनंद सिनेमा, थाना कोपरी का एक ही सिनेमा, इज्जत दो इसको. छत्रपती संभाजी महाराजची जेव्हा एंट्री होते ना मित्रांनो या चित्रपटात, तेव्हा एवढ्या शिट्ट्या आणि एवढा आवाज जो गुंजतो ना थिएटरमध्ये आईच्या गावात, म्हणजे फुल वाइब्स. लिटरली बोलतात ना, सगळे माणसं ओरडत होते जय छत्रपती शिवाजी महाराज की जय, म्हणजे असं एकदम नारे वगैरे लावत होते आणि एकदम फुल असे मित्रांनो वाइब्स येत होते. तर ती एंट्री सुद्धा तुम्ही बघा. संभाजी महाराज की या पिक्चरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जो रोल केलाय विकी कौशल भाऊंनी, आईच्या गावात एक नंबर रोल केलेला आहे. म्हणजे एकदम त्या माणसाने स्वतःला त्या रोलमध्ये ओतलाय आणि असं वाटतं की महाराजच आहेत. मित्रांनो, बॉलिवूडमध्ये तुम्ही बघता पुष्पा पिक्चर जातो एकदम हिट, काय ते 500 आणि 600 करोड कमवतात. बॉलिवूडमध्ये मित्रांनो म्हणजे बोलत ना, आजकालचे जे जनरेशन आहे त्यांनी असे पिक्चर बघतात की ज्याच्यात काय अर्थ नाही, लॉजिक नाही. चंदन चोर पिक्चरला एकदम सुपरहिट करतात, पण आपल्या महाराजांवर जर पिक्चर बनवलाय तर ते सुद्धा तुम्ही बघायला जा. आणि मेन म्हणजे काय आहे की आता पिक्चर बदललं, म्हणजे आता सिनारिओ आपल्या देशाचा तो बदललाय. आता आपल्या महाराजांवर एवढ्या मोठ्या लेवलचा पिक्चर बनवला जातोय, हेच म्हणजे एक प्राऊडची गोष्ट आहे. ते पण हिंदीमध्ये. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत एकही पिक्चर बनवला गेला नव्हता महाराजांवर, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर पण आणि संभाजी महाराजांवर पण कोणालाही पिक्चर असा बनवला नव्हता गेला. पण आपल्या या लक्ष्मण उतेकर सरांनी पुढे येऊन, मडाक फिल्म्स प्रोडक्शन हाऊसनी सगळं पुढे येऊन हे जे काय तयार केलेलं आहे, हा जो पिक्चर, याला खरंच मानलं पाहिजे. आणि बॉलिवूड गाजवणार आहे हा पिक्चर आणि खूप साऱ्या लोकांचे डोळे असे बोलत ना उघडणार आहेत. आणि काही लोकांचं म्हणजे ना, काही लोकांना फटका पण लागणार आहे, पण असो, सत्य पचवायलाच लागतं. आणि खूप छान प्रकारे या मूवीमध्ये दाखवलंय. महाराजांचा रोल विकी कौशलनी एकदम सुपर लेवलनी एकदम म्हणजे बोलतात ना, स्वतःला त्यांनी अर्पण केलंय त्या रोलमध्ये. म्हणजे मूवीमध्ये तुम्ही म्हणजे आम्ही बसलेलो ना तर असं बसतच नव्हतं, कंटिन्यू मी असेच एक एक सीन मित्रांनो असा म्हणजे अंगावर काटा आणणार आहे ना की काय सांगू. आणि या पिक्चरमध्ये रश्मिका मंदाना सुद्धा होते. इनिशियली जेव्हा ट्रेलर आला तेव्हा असं वाटलं की रश्मिका मंदाना त्या रोलसाठी योग्य असेल नसेल, पण मूवी बघितल्यावर असं वाटलं की तिने भाई जो काम केलंय म्हणजे परफेक्ट काम केलेलं आहे. तिने सगळ्यांना रॉंग प्रूफ केलेलं आहे की साऊथमधून आले, आपण कसं इमेज असते की साऊथमधून आले तर काय मराठी घेतली पाहिजे होती एखादी, ती कशी सूट नाही होणार. पण पिक्चरमध्ये तिने जे काम केलंय ना ते बघून तुम्ही बोलाल की एकच नंबर काम केलंय तिने पिक्चरमध्ये. जे एक्सप्रेशन, जे डोळ्याचे जे मस्तच काम केलेलं आहे तिने. कसा होता भाऊ पिक्चर? डोळ्यात पाणी आलं ना, डोळ्यात पाणी आलं. आपल्या महाराजांचे ते होतेच तसे. तुम्ही आलात पिक्चर बघायला ते पण बरं वाटलं. आणि सगळ्यांच्या बघितलंच ना बाहेर येताना पाणी होतं, आपल्याच डोळ्यातून पाणी आलं, तुझ्या पण डोळ्यात पाणी दिसतंय. चला भेटूया, ब्लॉग बघा, येईल आपला ब्लॉग, ठीक आहे चला. आणि त्यांचं पण मेन काय होतं, अरे मेला म्हणजे काय, त्याने लढाईत म्हटलं पकडून औरंगजेबाची हाल केले होते ते. कसं पकडलं की असं लढाई करून मारामारी करून असं नाही जिंकले ते, एकट्याला पकडून लढले ना. त्यांनी ही केली कुपच्या करून पाठीमागूनच्या पाठच्या माणसांना पकडलं, यांची फोडून त्यांना पकडणं ही थोडी मारण्याची लक्षण असतात. समोरून थोडी आला लढायला, हे थोडी मारण्याची लक्षण असतात. त्याचा पूर्ण इगो संपवला औरंगजेबाचा, पूर्ण इगो. आणि तो शेवटी बोलला
म्हणजे ते जरुरी होतं. घरी जिंकलो मी, त्याला मारलं तर मी हरलोय, त्याला समजलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जी संकल्पना आहे स्वराज्य म्हणजे काय, सर्वांचं राज्य, ही जी संकल्पना या चित्रपटात दाखवली गेली आहे. आणि तो जो औरंग्या होता तो दिल्ली सोडून दख्खनमध्ये आला, जवळजवळ 12-13 वर्ष इकडेच चढला आणि इथेच त्याचा काम 25 इकडेच त्याचं सगळं समाप्त होऊन तो वरती गेला. म्हणजे विजय कोणाचा झाला, शेवटी आपला झाला. तर हे जे बलिदान छत्रपती संभाजी महाराजांनी दिलंय आपल्या महाराष्ट्र भूमीसाठी, आपल्या स्वराज्यासाठी, हे बलिदान म्हणजे म्हणतात ना, त्याचा इगो नष्ट करून टाकला पूर्ण औरंग्याचा. म्हणजे जिवंत असून पण तो मेला, म्हणजे त्याच्यात हारच आहे एक टाईपची. या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आता जास्त मी मूवीबद्दल बोलणार नाही, कारण का जास्त सगळं ओपन केलं तर मग काय मूवी तुम्ही बघायला जा अशी माझी इच्छा आहे. लहान लहान मुलांना घेऊन जा, कारण का खरंच बघण्यासारखा पिक्चर आहे. आणि हा पिक्चर एंटरटेनमेंट म्हणून नाही, हा पिक्चर आपल्या महाराष्ट्र भूमीवर, आपल्या स्वराज्यावर आहे, आपल्या अस्तित्वावर पिक्चर बनवला गेला. तर मजा येईल तुम्हाला पिक्चर बघून आणि मस्त आहे पिक्चर. तर सर्वांनी छावा पिक्चर बघायला जा अशी माझी विनंती आहे. मी असे प्रमोशनल व्हिडिओज बनवत नाही, काय विकी भाऊने आपल्याला काय प्रमोशनचे पैसे वगैरे दिले नाहीत, पण तरी वाटलं महाराजांवर पिक्चर आहे, कारण का त्याला बघून महाराजच वाटत होते आम्हाला ते. तर महाराजांसाठी तर आपण बोलू शकतो. तर नक्कीच जा पिक्चर बघायला आणि छान आहे पिक्चर, तुम्हाला रोंगटे खडे होतील. तर मित्रांनो, आता सुद्धा आपण असे नवे नवीन व्हिडिओ बनवत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, वेगवेगळे कॉन्टेंट्स, वेगवेगळ्या आयडियाजवर. तर असे व्हिडिओ येत राहतील, तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. आणि भेटूया एका नवीन विषयासोबत पुन्हा एकदा. आणि तेच म्हणेन की काय म्हणू अजून, बघा व्हिडिओ, लाईक करा, आवडला तर कमेंट करा, शेअर करा. आणि सबस्क्रायबर्स सुद्धा आपले आता 2000 होतील, तर ते सुद्धा करा. तर भेटूया पुन्हा एकदा, चला.